ऐन निवडणुकीच्या काळात रोहा तालुक्यातील नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात व ऐन घर विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसला। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर व सुमित काते यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला। या पक्षप्रवेशाने शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचं मंत्री गोगावले यांनी सांगितलं। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारण 10 ते 12 वर्ष काम केल्यानंतर मला जाणवलं की या ठिकाणी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब आणि या जिल्ह्यातील दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी थोरवे साहेब या सर्वांचं झंझावत या भागामध्ये असून माझ्या भागातील लोकांचे रखडले बरेच वर्षापासून जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आणि या भागातील तरुणांना बळ देण्यासाठी या ठिकाणचे बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी या सर्व तडफदार आमदारांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी कोणावरती नाराज न होता किंवा कोणाच्या दबावाखाली न जाता शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता। आज आपण पाहिलं की मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये आज मनोजदादा खांडेकर रोहा तालुक्याचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे त्यांचेच सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक या ठिकाणी सुमितदादा काते यांच्या दोघांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते। 500-700 लोकांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे आणि हाच प्रवेश भविष्य काळामध्ये शिवसेनेचा झंझावात होईल आणि या भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या शिवसेनेला विजय करून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भव्य असा पक्षप्रवेश सोहळा होता। मंत्री भरत गोगावले स्वतः या पक्षप्रवेश सोहळ्याला हजर होते आणि जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते। नेमका कोणकोणत्या गावांचा पक्षप्रवेश झालेला आहे, काय सांगा? आज भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश झाला, हा पक्षप्रवेश ऐनघर, हेदवली, कांसई, तामसोली, वांगणी, बालसई, वागरणवाडी, परत पाटणसई, सुकेली धनगरवाडा, वेतलवाडी, खैरवाडी, गोगरकरवाडी अशा या सर्व गावांचा प्रवेश झालेला आहे। आणि हा प्रवेश घेतावेळी माझे मित्र आणि माझे पार्टनर सुमितदादा काते यांच्यावर विश्वास ठेवून व माझ्यावर विश्वास ठेवून हा आम्ही प्रवेश घेतलेला आहे। साधारण किती लोकांनी पक्षप्रवेश केला? तरी आमचा आकडा तर होता 700-800 लोकांचा, पण इथे आज बघितला असता 1000च्या वरती तरी मला इथं दिसण्यात आलं की आमच्यावर विश्वास ठेवून एवढी सर्व लोक इथं आली होती। आमचा अंदाज होता की 700-800 लोक तर 100% आमच्यावर विश्वास ठेवून इथे येणार होते, पण आज बघितल्यानंतर आम्हाला खरोखर बरं वाटलं की आम्ही जे कार्य करतो आणि आम्ही जे इथे लोकांमध्ये जे काय आमच्या ज्या काय हे करतो, म्हणजे लोकांचे जे प्रश्न सोडवण्याच्या समस्या सोडवण्याचे जे प्रयत्न करतो त्या माध्यमातून खरोखर आम्हाला कुठेतरी बरं वाटलं की आपल्यावरती आपण जे कार्य करतो त्याच्यावरती खरोखरच लोक आपल्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आलेले आहेत। आज शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झालेत, असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यांनी प्रवेश केलेला आहे, काय सांगाल या पक्षप्रवेशाबद्दल? पक्षप्रवेश जो घेण्याचा मागचा जो उद्देश होता तो म्हणजे आमच्या विभागामध्ये रखडलेला विकास कामं आणि आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यासारखी आम्हाला कुठेतरी दिसत आहे। त्यामुळं इथे काहीतरी बदल करायचा आहे आम्हाला आणि ही ग्रामपंचायत आहे, ही ग्रामपंचायत कंपनीच्या ताब्यात न ठेवता कंपनी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी हा एवढा मोठा पक्षप्रवेश घेण्याचा आमचा उद्देश होता। कशा पद्धतीने भविष्याच्या काळात या पक्षप्रवेशातून तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे स्थानिक पातळीवर फायदा होईल? निश्चितच आम्ही काम करण्याची आमची जी पद्धत आहे ही पद्धत आमच्या स्थानिक लोकांना माहिती आहे, कारण आम्ही आतापर्यंत कुठली पंचायत सदस्य नसताना किंवा सरपंच नसताना किंवा कुठल्याही पदावर नसताना फक्त शिवसेनेचा आमचा उपतालुका प्रमुख हा पद जो साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या विश्वासावर आम्ही जे काही ह्या कंपनीच्या माध्यमातून म्हणा या ग्रामस्थांना जे काय आम्हाला इथे आम्हाला जेवढी ताकद देता येते ते देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।